भाऊरावांच्या एकाधिकारशाहीला अनुसया ढगे कारखान्याचे आवाहन। मगरे पिंपळकोठा येथे यंत्रपूजन सोहळा संपन्न। मुदखेड भोकर विधानसभा मतदारसंघातील मौजे पिंपळकोठा मगरे येथे दिनांक 13 मे 2025 रोजी नव्यानेच उभारण्यात येत असलेल्या अनुसया शावजी ढगे गुळ पावडर व खंडसरी साखर कारखान्याची यंत्रपूजा करण्यात आले। कारखान्याचे यंत्रपूजन आणि सत्यनारायण विधी दयाळगीर महाराज यांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची उपस्थिती होती। यावेळी जीवनराव घोगरे, बाळासाहेब रावणगावकर, सुभाष किन्हाळकर, तिरुपती पाटील कोंडेकर, प्रकाशराव भोसीकर, बाळासाहेब रावणगावकर, प्रणिता देवरे, शिरीष गोरठेकर, बालाजी गोरसे, शामराव पाटील टेकाळे, बबन बारसे, प्रतापराव बारडकर, सुनील वानखेडे, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख, बाळासाहेब डोंगरे, शशी पाटील, पिंटू पाटील, संतोष कपाटे, संजय कुरे, तात्याराव खवास, सदाशिवराव देशमुख, विलासराव गव्हाणे, जनार्दन शिंदे, गोविंदराव ढगे, श्याम पाटील, गोविंद पाटील चितगिरीकर, बालाजी पाटील नागेलीकर, दादाराव पुयड नागेलीकर, शिवाजी पांडांगळे, महेश पवार, संभाजी चिलपिंपरीकर, शरद पवार, संजय मेदेवाड, बालाजी शिंदे, संभाजी गाडे, बळवंत पाटील, पत्रकार अतिक अहमद, अब्दुल रजाक, धम्मा कांबळे, केशव शिंदे यांच्यासह पंचकृषीतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व ज्येष्ठ मंडळी व आमचे दयानंदगिरी महाराज, दादाराव पाटील ढगे यांनी खरं तर खूप मोठा पाऊल टाकलाय। त्यांच्या हिमतीची खरं सांगायचं तर म्हणजे दाद द्यावं लागेल। तसं डेअरिंग करायला दादाराव पाटील ऐकत नाहीत मला। खरं आहे या भागामध्ये कारखान्याच्या संदर्भामध्ये मोनोपॉली चाललेली आहे आणि शेतकऱ्यासाठी म्हणून दादाराव पाटलांनी खूप मोठा पाऊल उचललेला आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्यांना मदत केली पाहिजे। नाही तर आता दादाराव पाटलांनी सांगितलं होतं की बाबा मला जर ज्यानं मतदान केलं तिथं ऊस नाही ना। आता येतं कोण कोण कार्यक्रमाला आला त्याचा ऊस नाही ना म्हणलं तर फाबर येतं आमचे बाळासाहेब हात कवा बाबा नाही की मधातून काही सांगणार तुमची काही एक मजाकीचा भाग। पण खरंच सांगतो दादाराव पाटलांनी खूप मोठी हिंमत केली, तुमच्या सगळ्याच्या जीवावर केली। त्यामुळं आपलंही सगळ्याचं कर्तव्य आहे त्याच्या पाठीमागे उभं टाकणं। आणि आता दादाराव पाटलांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की जे काही गुळाला भाव येईल किंवा गुळ पावडरला किंवा खांडसरीला जे भाव येईल त्याचा सगळ्याचं एक कॅल्क्युलेशन करून योग्य जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील। ते हरामासाचे शेतकरी आहेत आणि स्पर्धेमध्ये उतरायचं आहे त्यांना। स्पर्धा काय छोट्या माणसासोबत नाही आहे, त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या विश्वासाला नक्कीच ते पात्र ठरतील, नक्कीच भाव आगावता देतील। कारण दादाराव पाटलांनी एकदा डोसक्यात घेतलं की मग ते शंकू लागू नाही तर मोती लागू ते देतातच आणि त्यामुळे नक्कीच निश्चित इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल। फक्त आपण सर्वांनी त्याच्या सोबत असावं असं माझ्या आपल्या सगळ्या आग्रहाची विनंती आहे। आम्ही तर ढगे पाटील तुमच्या सोबत आहोतच, काही दुमत नाही। खरं तर मी सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही जे लोकेशन पाठवलं साहेब ते तिकडे दाखवू लागलो म्हणून अर्धा घंटा हिंडून येतात आणि मी आज खरं सांगायचं 4 ते 5 जागी प्रेक्षक म्हणून आहोत। एवढा मोठा लग्नाची तीर्थ आहे, तुम्ही जराच मागे पुढे काढा की नाही पाटील, जरा जास्त माणसं येतात। तुम्ही काढून गडबड केली मला कळून झालं, पण आता मला काही जास्त वेळ थांबता येणार नाही कारण खूप जागी जायचं आहे। त्यामुळे मी आपल्याला या सगळ्या शेतकऱ्याकडून आपल्या मंचावर बसलेल्या सगळे आलेले तुमच्यासाठीच आलेले माणसं होतो। नक्कीच आमच्या सगळ्याच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत। तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सगळेजण उभे आहोत। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है आणि कोणत्याही तऱ्हेने आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्याची काही काळजी करायची गरज नाही। आणि तुमच्या मला माहिती आहे का तुम्ही कोणती गोष्ट एकदा डोक्यात घेतली की ते पूर्ण केल्याशिवाय काय थांबत ना। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आई भवानी चरणी प्रार्थना करतो की तुमचा हा व्यवसाय खूप मोठ्या पद्धतीने वाढो, या नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तुमचं नाव हो एवढा अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या नमस्कार सगळ्यांना। सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय
यांना मानाचा मुजरा करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केले, अशा सर्व महापुरुषांना या ठिकाणी नमन करते. आज अनुसया शाहूजी ढगे पाटील गुळ पावडर व खांडसरी साखर कारखान्याचं यंत्रपूजनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा आणि अत्यंत देखण्या अशा कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय दयाळगीर महाराज, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मातोश्री, आताच रावणगावकर भाऊंनी सांगितलं की जिथं मातृशक्ती आहे, जिथं आईचा आशीर्वाद आहे, तिथं कधीही कुणाला कमी पडत नाही. अशा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या अनुसया माय ढगे, आज कार्यक्रमाची बरीच व्यस्तता होती, पण तरीही आपल्या आग्रहाला, निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी हिंगोलीचे खासदार माननीय नागेशजी पाटील आष्टीकर यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी होती. ज्यांचं मनोगत आपण ऐकलं असे शिरीष भाऊ गोरठेकर, बाळासाहेब भाऊ रावणगावकर, आमचे मामा सुभाषराव पाटील किन्हाळकर, युवा नेतृत्व तिरुपती भाऊ कोंडेकर, बाबूरावजी कोंडेकर, बबनरावजी बारशे भाऊ, जीवन पाटील घोगरेजी, प्रकाश मामा देशमुख भोसीकर, आमचे काका शामराव पाटील टेकाळे, सुनीलजी वानखेडे, शशी पाटील क्षीरसागरजी, प्रवीण भाऊ गायकवाडजी, गोविंदरावजी गोपनपल्ले, अमोलजी ढगे, संतोषजी कपाटे, पिंटू भाऊ वासरीकर, गणेश मामा शिंदे, संदीपजी देशमुख, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व पंचक्रोशीमधून आलेले सर्व शेतकरी बंधू आणि ज्यांच्या माध्यमामधून आपल्या भागाला हा एक भेट भेटणार आहे असे आमचे बंधू दादाराव भाऊ ढगे. सर्वप्रथम मी दादाराव भाऊंचे खूप खूप अभिनंदन करणार आहे, कारण अशा पद्धतीचं एक सहकार क्षेत्रामध्ये पाऊल उचलणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आज पैसे कमवण्यासाठी अनेक असे उद्योग आहेत की ज्यामधनं लवकर आपल्याला पैसे कमवता येतील, पण ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे कारखाने काढतो, एक सामाजिक बांधिलकी म्हणून, शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून, हे खऱ्या अर्थाने एक समाजकार्याचं एक मोठं मूर्तिमंत उदाहरण दादाराव भाऊंनी या ठिकाणी ठेवलंय आणि त्याबद्दल मी आमच्या सगळ्या व्यासपीठावरील आणि सगळ्या शेतकरी बंधूंकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते, त्यांचं ह्या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करते. आपण बघितलं असेल की अनेक मान्यवरांच्या मनोगतामधनं ती व्यथा, तुमच्या मनातली व्यथा या ठिकाणी मांडण्यात आली. आपल्या भागाचे माजी खासदार माननीय चिखलीकर साहेब आणि आत्ताचे विद्यमान आमदार चिखलीकर साहेब यांच्या प्रचाराच्या दरम्यान म्हणजे 6 वर्ष मला या भागामध्ये फिरण्याचा योग आला, आपल्या सुखदुःखामध्ये जाण्या येण्याचा योग आला, आपल्या समस्या समजून घेण्याचा योग आला. कारण खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की देगाव भाग असेल, हा पूर्ण मुदखेड भाग असेल, किंबहुना भोकर मतदारसंघ, यामध्ये एक पद्धतीने भीतीचं वातावरण होतं, हे नाकारून चालणार नाही. शेतकरी बोलून दाखवायचे, पण जाहीररित्या बोलण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही. ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये मी सुद्धा स्वतः या ठिकाणी अनुभवलेली आहे. पण दादाराव भाऊंचं ह्यासाठी कौतुक आहे की आपल्या शेतकऱ्यांची जी पिळवणूक होतीये, ती पिळवणूक कुठेतरी थांबली पाहिजे. अनेक कित्येक शेतकरी मी बघितलेले आहेत की ज्यांनी ऊसाचं उत्पन्न घेणं बंद करून टाकलेलं आहे की ह्या कारखान्याचा त्रास आम्हाला नको, म्हणून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ऊस मोड करून टाकलेले आहे. त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी
दादाराव भाऊंनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आणि कुठल्या पण गोष्टीला जोपर्यंत एकी नाही, जोपर्यंत पाठिंबा नाही, जोपर्यंत सहकार्य नाही, तोपर्यंत सहकार नाही। त्यामुळे आपण सगळेजण त्यांना निश्चितच सहकार्य करणार आहात आणि आपली जी होणारी कोंडी आहे ती कुठेतरी सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपला एक कार्यकर्ता करतोय, याचा खूप अभिमान या ठिकाणी वाटतोय। पण दादाराव भाऊ, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की जो कोणी सभासद या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने की 400 रुपये आपण वाढवून देऊ, समजा आपण वेळेत ऊस नेऊ शकलो नाही किंवा गुळ देण्याचं आश्वासन आणि अशी अनेक गोष्टी आपण आपल्या प्रास्ताविकामधून त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। पण मी हे सांगते की मोठ्या मनाने आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा आपला टिकाव लागणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे ते करत असताना आज आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आणि विशेष करून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये माननीय गडकरी साहेबांचं हे स्वप्न आहे की इथेनॉलची निर्मिती ही सगळ्यात जास्त झाली पाहिजे। आज आपण बघतोय की पेट्रोल डिझेलचे भाव इतके आसमानाला भिडलेले आपण बघतोय आणि त्याला कुठेतरी पर्याय म्हणून इथेनॉलची निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे, हे स्वप्न माननीय नितीन गडकरीजी बघतायत। आणि तशा पद्धतीनं सुद्धा आपण या ठिकाणी एक उपपदार्थ म्हणून इथेनॉलची निर्मिती आपल्या कारखान्याच्या माध्यमामधून केलं तर निश्चितच कारखाना अजून समृद्धीकडे जाईल, हे काही वेगळं सांगण्याची मी गरज या ठिकाणी नाही। त्यामुळे निश्चितच गुळ कारखान्याबरोबर, खांडसरी बरोबर, पावडरी बरोबर आपण इथेनॉलची सुद्धा निर्मिती करून एका प्रगत भारताला एक हातभार लावण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते। आणि सहकार क्षेत्रामध्ये आपण जे पाऊल टाकलेलं आहे, कारखाना आपण उभारत आहात, त्यासाठी खूप मनापासून या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते। कारण ह्या वेदना कुणाला कळतात जो मूळ शेतकरी आहे। त्यामुळे एक शेतकऱ्याचा सुपुत्र या ठिकाणी अशा पद्धतीने कारखाना उभारतोय, हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला एक भरीव योगदान आपल्या कारखान्यामुळे या ठिकाणी निश्चित मिळेल, हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। माननीय चिखलीकर साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून होते, पण काही कारणास्तव साहेबांना मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत। पण निश्चित आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून दादाराव भाऊ आहेत आणि त्यांच्या पाठीशी कायमच चिखलीकर साहेब हे उभे होते, आहेत आणि राहतील, हा सुद्धा विश्वास आणि त्यांच्या वतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते। माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी अत्यंत स्नेहपूर्ण आपण सत्कार केला, त्याबद्दल या सत्काराबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते आणि शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिन हा आहे असंच या ठिकाणी व्यक्त होऊन थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी ढगे मामांचं त्यांचं स्वागत करतो की आपल्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचं व त्यांच्या परिवारांचं आणि विशेष करून आई वडिलांचं नाव हयातपणी कोणी देत नसतं, परंतु ढगे मामांनी एक नवीन पायंडा पाडला की आपल्या मातोश्रीच्या नावावरती कारखाना उभा करून कालच मातृत्व दिन साजरा झाला आपल्या देशामध्ये आणि त्या माध्यमातून आईच्या नावावरती हा गुळ पावडर कारखाना काढला। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमच्या भोकर तालुक्यामध्ये बोशीचा पट्टा जर सोडला तर आमच्याकडे तिकडे कोरडच आहे। माझ्या भागामध्ये काही अंशी किंवा सुधाच्या धरणावरती काही अंशी त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी आहेत, परंतु आमचं कार्यक्षेत्र शिरीष भाऊ, आमचं कार्यक्षेत्र इकडे नाही, आमचं कार्यक्षेत्र तुमच्याकडे आहे। खरं पाहिलं तर आमचं कार्यक्षेत्र भोकर मतदारसंघ हा इकडे असला पाहिजे होता, भोकर भोशीच्या इकडूनच कार्यक्षेत्र भाऊराव कडे गेलेलं आहे
आमच्याकडला परिसर हा उमरीला जोडल्यामुळं भाऊरावचा का तेवढा आम्हाला अनुभव या ठिकाणी आला नाही. आता आमच्या कार्यक्षेत्राला जर आपली साथ या ठिकाणी कारखान्यांची जर जोडली तर माझ्याकडे सुद्धा 10-15 एकर ऊस या ठिकाणी, मी ऊस उत्पादक शेतकरी आहे. माझी सुद्धा इच्छा झाली की कारण या क्षेत्राने जर आम्हाला सभासद नाही केलं, तिकडे आम्ही सभासद नाही, आपल्याकडे तरी सभासद व्हावं, एक व्यासपीठ आपण या ठिकाणी निर्माण केलं. आणि आता ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली सभासद होण्याची, मीही आपल्या कारखान्याचा सभासद होण्याच्या बाबतीमध्ये मीही आपला अर्ज आपल्या कारखान्याकडे करणार आहे. म्हणून आम्हाला आमचा जो पट्टा वंचित आहे मामा, आमच्या वंचित पट्ट्याला, आमच्या भोकर तालुक्याचा जो पट्टा वंचित आहे त्या वंचित पट्ट्याला आपली साथ या ठिकाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी आता या संकल्पना प्रास्ताविकातून मांडली त्या माध्यमातून आपल्याला 100 रुपये का होणार जो कारखान्यात आपल्या भागामध्ये 2 कारखाने आहेत, त्या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून आपण ते सहकारी आहेत, एक प्रायव्हेट आहे आणि सहकारी आहे. म्हणून आपल्याला या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं आहे. आपलं हे धाडस आपण या ठिकाणी दाखवलात, या माध्यमातून शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका तुमची या ठिकाणी आहे. म्हणून मला निश्चितच खात्री आहे की आपला हा कारखाना आमच्यासारख्या शेतकऱ्यांना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेटीस न धरणारा हा कारखाना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि लवकरच नोव्हेंबर मध्ये आपलं गाळप होणार आहे. राज्याची तिजोरी आपल्याकडे आहे मामा. राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांकडे तिजोरी आहे. म्हणून चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आणि दादाच्या माध्यमातून लवकरच मोळी पूजन या ठिकाणी व्हावं अशी आपल्याला अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील रावणगावकर, प्रकाशरावजी देशमुख भोसीकर, या ठिकाणी आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले दयाळगिरी महाराज, आमचे दादा आदरणीय सुभाष पाटील किनाळकर, यांच्यामुळं आदरणीय जीवन पाटील घोगरे साहेब, आमचे मामा आदरणीय बाबूरावजी हेंद्रे साहेब, गोपनपल्ले साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांच्यामुळं आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला आणि ज्यांनी हे क्रांतिकारक पाऊल या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं उचलण्याचं ठरवलंय, आमचे मामा आदरणीय दादारावजी पाटील ढगे, त्यांच्या आदरणीय आमच्या मातृतुल्य असलेल्या आदरणीय मातोश्री प्रवीणदादा गायकवाड, आदरणीय अमोलभाऊ ढगे, शामराव काका इथं उपस्थित आहेत. काका, तुमची फोटो गेल्यावर आता तुमचं काही खरं नाही. तिथून तुम्ही या कार्यक्रमाला यायची हिंमत दाखवली, तुमचे या ठिकाणी अभिनंदन. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर इंगळे साहेब, इथं उपस्थित असलेले आमचे मित्र शशी पाटील क्षीरसागर, आमच्या काँग्रेसच्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रतापरावजी देशमुख, अर्धापूरचे अध्यक्ष सुनील वानखेडे, इथं उपस्थित असलेले संतोषरावजी कपाटे, आदरणीय बालाजी अण्णा, आदरणीय आमचे आनंदराव पाटील बोरगावकर, आमचे परमनंट आमदार आमचे आदरणीय दादाराव पाटील नागेलीकर, इथं उपस्थित असलेले संदीपभाऊ देशमुख, पिंटू पाटील वासरीकर, आमचे आदरणीय गणेशरावजी शिंदे मामा, व विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्षेत्रातून, या परिसरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले. आणि खरं तर आज आपल्या या भागासाठी मामा हे स्वातंत्र्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याचा हा दिवस आहे कारण या कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या भागात फक्त आणि फक्त हुकुमशाही करण्याचा काही जणांनी घाट घातला होता आणि त्याला छेद देण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल आपण या ठिकाणी उचलत आहात. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी म्हणून मनपूर्वक मी आपल्या सर्वांच्या, आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या कारखान्याच्या माध्यमातून खरं तर आजपर्यंत आपल्या भागात दुसरा काय आपल्याला पर्याय नव्हता. आणि मामानं प्रास्ताविकात बोलताना त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी या कारखान्याचा वापर फक्त आणि फक्त शेतकऱ्याचं भलं नाही तर फक्त आपला राजकीय अड्डा म्हणून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे.
आपण बघितलं असेल या कारखान्याची सगळी यंत्रणा शेतकऱ्याच्या भल्यासाठी, ऊस उत्पादकाच्या भल्यासाठी कमी आणि स्वतःच्या निवडणुका, स्वतःची सगळी यंत्रणा राबवण्यासाठी जास्त या कर्मचाऱ्याचा वापर आजपर्यंत झाला. ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत आपण सांगितलं की शेअर आपण 2,000 शेअर या ठिकाणी घेणार आहात. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यानं बरेच शेअर 10,000 आणि मला वाटते नंतर अजून काही शेअर वाढवले. 5,000 रुपयाचा सुरुवातीचा शेअर्स होता, नंतर तो 10,000 झाला, 10,000चा 15,000 झाला आणि त्याच्या बदल्यात शेतकऱ्याला कवडीचा कुठला फायदा आजपर्यंत झालेला नाही. पहिले जी साखर 2 क्विंटल आपल्याला भेटत होती ती आता 60 किलोवर आली. ऊस उत्पादक खरं तर सभासदाचा ऊस नेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी काही धोरणं आहेत, काही नियम आहेत, पण सभासदाचा ऊस सुद्धा 18 महिने त्या ठिकाणी कारखान्याला जात नाही. परिणामी ऊसाचा उतारा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि वरूनच अजून एक विक्रम आपल्या कारखान्याचा होता की आपल्या कारखान्याचा महाराष्ट्रात सगळ्यात कमी भाव भाऊराव चव्हाण कारखान्याचा होता. आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख बबनराव बारशे यांचं स्वागत, शिवसेना तालुका प्रमुख संतोष भाऊ कल्याणकर अर्धापूर यांचं पण या ठिकाणी स्वागत. त्याचं कारण असं होतं की शेतकऱ्याला आजपर्यंत आपल्या कुठला पर्याय नव्हता. यांच्या कारखान्याकडे डोळे लावून बसायचे, जेव्हा ऊस नेईल तेवढा आपला त्या ठिकाणी भलं समजायचं. 18 महिने ऊस जायचा नाही, परिणामी शेतात ऊसाचा उतारा कमी यायचा आणि वरून भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड त्या ठिकाणी पिळवणूक आजपर्यंत झालेली आहे. पण यावर्षी मी खरं तर आपल्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये प्रचाराचा प्रमुख मुद्दा या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत झाला की जो कोणी आता विरोधात दिसेल, जो कोणी काँग्रेसच्या बाजूने दिसेल त्याचा ऊस या ठिकाणी नेणार नाही, कारखाना बंद केला जाईल अशी भीती शेतकऱ्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आली होती. पण मी आपल्या या माध्यमातून खरं तर आभार व्यक्त करतो की आमचे मराठवाड्याचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख असतील आणि त्या ठिकाणी आदरणीय रावणगावकर साहेब, आपले बाळासाहेब पाटील साहेब असतील, की राज्य या ठिकाणचे मंत्री त्यांच्या कारखान्याच्या असतील, बाजूच्या टोकाई कारखान्याच्या असतील, आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि या ठिकाणी टोळ्या पाठवल्या आणि शेतकऱ्याला पहिल्यांदा या ठिकाणी असा त्या ठिकाणी आनंद झाला की आपला ऊस वेळेवर गेला आणि बदल्यात आपल्याला योग्य मोबदला मिळाला. आपल्या कारखान्याचा 2300 रुपये भाव जाहीर केला होता, पण या कारखान्याच्या भीतीनं ऊस बाहेर सगळा चालला, या भीतीनं 200 रुपये भाव वाढ त्या ठिकाणी घाबरून देण्यात आली. पण ते मला वाटते आजपर्यंत 200 रुपये जमा झाले नव्हते, काल परवा काहीतरी जमा झाले असं कळालं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कारखान्याच्या माध्यमातून खरं तर पश्चिम महाराष्ट्रात 10, 12, 15 वर्षाखालची गोष्ट आहे. आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले होते आणि आल्याच्या नंतर सहज कारखान्याच्या मोळीच्या कार्यक्रमाला त्याला बोलवलं आणि जाताना मला विचारले की त्यांनी आपल्या इकडे भाव किती देतात म्हणले कारखान्याला. तेव्हा मला वाटते 2200 काहीतरी भाव देत होते, 2100-2200 रुपये भाव आपल्या कारखान्याचा होता. मी म्हणलो बाळासाहेब 2200 रुपये या ठिकाणी आमच्या इथं भाव मिळते आणि ते काही एक रकमी मिळत नाही. त्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात माझा स्वतःचा कारखाना आहे म्हणले, मी 3500 रुपये भाव उसाला देतो आणि इथले शेतकरी जर 2200 घेत असतील तर धन्य आहेत म्हणले सगळे शेतकरी. तर अशी ही आजपर्यंतची सगळी आपली व्यथा आहे. मी खरं तर दादाराव मामाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो की त्यांनी जे काही या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी असलेल्या गोष्टी सांगितल्या, 2000 ते शेअर्स या ठिकाणी करणार आहेत आणि सभासदाला त्यांनी जे काही नियमावली सांगितली, 14 महिन्याच्या आत सभासदाचा ऊस जाईल, त्यानंतर 14 महिन्याच्या वर जर ऊस सभासदाचा गेला तर त्याला 400 रुपये भाववाढ या कारखान्याच्या माध्यमातून देण्यात येईल. वर्षाला गुळ किती म्हणल्या 50 किलो गुळ सभासदाला मोफत त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांनी या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केल्याच्या नंतर आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की मामा तुम्हाला या ठिकाणी ऊसाची क्रशिंग करणं होणार नाही, एवढा ऊस तुमच्याकडं या ओघ या शेतकऱ्याचा या ठिकाणी वाढणार आहे आणि आपण एवढ्या धाडसी पावलाला या ठिकाणी सुरुवात केल्या. खरं तर या कारखान्याच्या मान्यतेपासून ही कारखाना उभारणीपर्यंत मामा तुम्हाला अजून बऱ्याच संकटाला कदाचित सामोरे जावं लागेल. या राजकारणात, घाणेरड्या राजकारणात आम्ही बघितलेलं आहे की आपल्याला कारवाईला वेळ प्रसंगी सामोरं जावं लागलं. आपल्या क्रेशरवर असेल, आपल्या व्यवसायावर वेळोवेळी गदा आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला, पण त्यालाही आपण पुरून उरलेला आहात आणि येणाऱ्या काळात देखील आपल्या या कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनात आनंदाचा क्षण आणण्यासाठी निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न कराल आणि आपण आपल्या हातून ते होतील अशी आमच्या सगळ्यांना या ठिकाणी
अपेक्षा आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला। जसं आष्टीकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज लग्नाची फार मोठी तिथी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असून देखील काही जणांना या ठिकाणी कदाचित येणं झालं नसेल, तर आलेल्या सगळ्या सभासदांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला, एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला इथे येण्याचं आपण आम्हाला सौभाग्य दिलं, आपण आमचा आदरातिथ्य केला, सत्कार केला, त्याबद्दल आपल्या या सगळ्या कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपली जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनोगत व्यक्त केलं आमचे मित्र पप्पू पाटील कोंडेकर, सुभाष पाटील किनाळकर साहेब। जास्त वेळ झाल्यामुळे व्यासपीठावरची माफी मागतोय। व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि ज्यांनी धाडस करून हे कारखाना उभा करण्याची संकल्पना आपल्या मनात आणली, ते ढगे पाटील, आणि त्यांच्या मातोश्री व त्यांचा सर्व परिवार। मी व्यासपीठावरील सांगतोय, पप्पू पाटील तुमच्यापेक्षा आमच्या तालुक्यातले जास्त आहे तिकडं, आणि जास्तीत जास्त सभापती उमरी आणि तिकडल्या भागातले आम्ही करून देणार, याच्यात काही तीळभर बी शंका नाही। आम्हाला माहिती आहे की आम्हाला कोणाची भीती नाही। आमच्याकडे 4-5 जरी कारखाने असले तरी आमचे सभासद जास्त असतील। तुमच्याकडे भीती आहे म्हणून तुमच्याकडचे लोकही जास्त दिसणार चालले। जेवढे आहेत तेवढ्याला भीतीच नाही ना आपल्या स्टेजवरच्याला। आणि खरं सांगू का काका, इथं वरच्या स्टेजवरच्या मान्यवरांचा कोणाचाही कारखाना नाही। कारखाना काढला तर शेतकऱ्यांच्या मुलांनी कारखाना काढला, ज्या वडिलोपार्जित असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काढला नाही, ते शेतकऱ्यांच्या मुंडूंनी काढला, जे दादाराव ढगे पाटलांनी। नागेश पाटील आष्टीकर साहेबांनी सांगितलं की एकदा जर निर्णय घेतला तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही आणि कोणाला भिणार बी नाही। म्हणून हे कारखाना चालणार, तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी मिळून हे कारखाना चाललं पाहिजे, हे कामधेनू चालली पाहिजे, ही भूमिका आपण ठेवली पाहिजे। आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतोय 20-20 किलोमीटरवर कारखाने आहेत। आपल्या इकडे जर 20 किलोमीटरवर जर कोणाचा कारखाना पडला तर त्याच्या पोटात दुखतंय। आता सांगितल्याप्रमाणे की सवत नाही झाली पाहिजे, पण एक दादाराव पाटलांनी या सगळ्याला मात करून जास्तीत जास्त भाव देण्याचं आश्वासन त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे। तुम्हाला जसे अडचण आली तसं आमच्या उमरी तालुक्यातही आली। आम्हाला अमित भैयाला जाऊन भेटावं लागलं आणि अमित भैयाला सांगायला लागलं की एक शिंदीला ऑफिस उघडा आणि एक उमरीला ऑफिस उघडा, त्याचा 1 रुपयाही तुमच्या कर्मचाऱ्याला लागणार नाही, तेवढा आम्ही तुमच्यासाठी मदत करू, ही भूमिका आम्ही ठेवली। आज दादाराव पाटलांना एवढंच सांगेल, तुमचं ऑफिस आमच्या उमरीच्या याच्यात ठेवा, मोंड्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ तुम्हाला ऑफिससाठी जागा। शिंदेमध्ये आमचे पुळेड पाटील आहेत, त्यांनी देव तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तत्पर उभा आहे। आम्हाला ज्या अडचणीतून या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जावं लागलं आणि त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला एवढंच या प्रसंगी विनंती करण्यासाठी आपण उभा टाकलेला आहोत। म्हणून अधिकचं न बोलता, पहिलाच उशीर झालेला आहे, सर्वांना बोलायची संधी आहे आणि मी सांगतोय की मी माझ्या परिसराच्या वतीनं आणि उमरी तालुक्याच्या वतीनं जास्तीत जास्त आपल्याला शेअर्स आणि उत्पन्न या ऊसाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न आम्ही उमरीवासी करून देऊ। आज या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही जे धाडस दाखवलं, निश्चितप्रमाणे या धाडसीला आम्ही सर्व या स्टेजवरचे मान्यवर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकू। आम्हाला कोणाची भीती नाही, म्हणूनच आम्ही या स्टेजवर येण्याची धाडस या माध्यमातून आम्ही केलेला आहे। म्हणून आमचा ऊस, आमचे उत्पादक शेतकरी या आपल्या सर्वांच्या पाठीशी ढगे पाटलांच्या राहून खंबीरपणे उभा राहावं, हीच विनंती करून इथंच थांबतो। जय जय महाराष्ट्र। माननीय प्रकाशरावजी भोशीकर
सदाशिवराव देशमुख, बाळासाहेब आंबेगावकर, आनंदराव पाटील गोरगावकर, संतोष पाटील कपाटे, माधवराव पाटील गोळशेकर, प्रल्हाद पाटील इटलगावकर, गणेशरावजी शिंदे, जीवन नाईक, परिणरावजी देशमुख, हनुमंतराव देशमुख, प्रतापरावजी देशमुख, सुनील वानखेडे, सुभाष पाटील किनाळकर, परवीनजी गायकवाड, उपस्थित पप्पू पाटील कोडेकर, आता सर्वांचे काही नाव घेणार सर्व व्यासपीठ. आता मला एवढं सांगायचं आहे, 3-4 वर्षापूर्वी मी निर्णय घेतला होता व शेतकऱ्याला बरेच ऊस जाण्यासाठी अडचण आहे. आपण कोणता तरी एक छोटा कारखाना आपण ऊसासाठी टाकावा, तर त्यावेळेस एवढं काय आला नाही. मी ज्यावेळेस कारखाना टाकायचा विचार केला आणि आमच्या नेत्याला मी विचारलं, बाबा माझा असा कारखाना टाकायचा विचार चालू आहे. त्यावेळेस त्यानं सांगितलं, आपला तेवढा कारखाना आहे, तू काला टाकतो, आपला तू टाकू नको. त्यावेळेस माझा निर्णय बदलला आणि मी कारखाना काही टाकला. यावर्षी ज्यावेळेस राजकारणामध्ये येण्याचा योग आला, त्यामुळे मी प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस प्रचाराला फिरू लागलो, त्यावेळेस प्रथम म्हणजे शेतकऱ्याची अशी अडवणूक होऊ लागली की तुम्ही आमच्यासोबत जर राहिला तर आम्ही तुमचा ऊस देऊ, जर तुम्ही आमच्यासोबत न राहिला तुमचा ऊस नेणार. तरी मला ह्या गोष्टीवर काही खरं वाटलं नाही, त्यामुळे हे झालं. त्याच्यानंतर ज्यावेळेस निवडणूक झाली, निवडून आल्याच्या नंतर कारखान्यावर स्वतः मिटिंग घेतली. जे आपल्याला विरोध केले त्या शेतकऱ्याचा ऊस आपण आणायचा नाही, त्यांचा ऊस आणू नये असा त्यांचा निर्णय होते वेळेस तिथं एक शेतकऱ्यांना म्हणजे मेन माणूस आहेत कारखाने, त्यांना असं चालत नाही, आपण सर्वाचाच ऊस घ्यावा लागते की त्याऐवजी आपल्याला लेट करता येईल पण शेतकऱ्याचा ऊस काही ठेवता येणार नाही. मग त्या पद्धतीने विरोध पार्टीचे जेवढे आहेत त्यांचे ऊस जवळपास 3-3, 4-4 महिने लेट आहेत. मला एकच सांगायचं की कारखाना ज्यावेळेस आपल्याला धंदा करायचा म्हणजे विरोध असू द्या की आपला माणूस असू द्या, प्रत्येकाला आपल्याला समान न्याय द्यावा लागतो. ज्यावेळेस आपण बाबा जाणून बुजून जर विरोधकाचा ऊस आपण टाळत असाल तर मग एक प्रकारची ही हुकूमशी आहे. आता आपण त्या धर्तीवरच बघ कुठंतरी शेतकऱ्याची अडवणूक होऊ नये आणि वेळेवर ऊस गेला पाहिजे. कारण काय, मी सुद्धा शेतकरी होतो. ह्या जमिनीमध्ये माझा 15 वर्षापूर्वी मी शेती करायचो मामा, त्यावेळेस मी रात्रदिवस म्हणजे मेहनत करायची. मेहनत करून सुद्धा आम्हाला एकरी 30-40चे उतार यायची. तर शेतकऱ्याची काय अडचण असते हे आपल्याला, मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला माहिती आहे. त्यामुळं मी हे कुठेतरी कारखाना टाकायचा मी निर्णय. आता प्रत्येक कारखान्यानं आपली शेतकऱ्याची अडचण कशी आहे, आपला ऊस जावं हे प्रत्येकाचा उद्देश असते. ज्यावेळेस आपला ऊस जास्तीत जास्त लागवड केल्यापासून 12 महिन्यामध्ये ऊस गेला पाहिजे, पण आपला कारखाना 12 नाही, 13 नाही, 14, 15, 16व्या महिन्याशिवाय ऊस जात नाही. 16व्या महिन्यामध्ये ऊस गेल्याच्या नंतर शेतकऱ्याची जवळपास ऊसाची घट कमी होऊन 20% उतारा कमी येईल. 20% उतारा कमी येईल म्हणजे जिथं आपल्याला 40 टन उतारा यायचा तिथं आपल्याला जवळपास 30 टन उतारा देतो. म्हणजे 10 टनाचे जवळपास आपले 25 रुपये हा घाटा, शेतकऱ्याचा घाटा. आणि हाच ऊस आपला वेळेवर गेला तर शेतकऱ्याला ऊसाच्या मध्ये वाढ होईल आणि पुढचं जे सीझन आपण घेणार आहोत ते सुद्धा भरपूर आपल्याला म्हणजे उत्पन्न त्याच्यामधून मिळेल. म्हणजे एका वर्षी पहिल्या वर्षी तर आपली नुकसान व्हायली, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा नुकसान व्हायला. त्यामुळे आता एक आम्ही हे आता काही म्हणून जोडधंदा म्हणा, काही म्हणा, कुठेतरी इच्छा झाली की बाबा शेतकऱ्याला कुठेतरी सुधारणा आपलं केलं पाहिजे. आज प्रत्येक वेळेस आपण या मतदारसंघामध्ये आम्ही शेतकऱ्याचं हित करू, हे करू, कुठेही काही इतके वर्ष झालं, 40-30 वर्ष झालं कारखाना, जवळपास 30-35 वर्ष झालं पण इथे कारखाना चालू आहे. आणि आज सांगाले की काहीतरी नवीन आपण उद्योग आणले पाहिजे, शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. पण शेतकऱ्याला भाव काही मिळणार नाही. इथेनॉल प्रकल्प होऊन एका टनामध्ये आपल्याला जवळपास 70 म्हणजे 60,000 रुपये उत्पन्न तयार होते, पण आपला कारखाना आपल्याला 2,500 रुपयाच्या वर भाव देत नाही. म्हणजे जवळपास विचार करा तुम्ही, एका टनामागं जवळपास 2,500 रुपये कारखान्याचा फायदा होत असते वेळेस सुद्धा आपल्याला भाव मिळत नाही. त्याच्यामुळं कुठंतरी बाबा आता आपण बी एक निर्णय घेतला की चला आपण अगोदर छोटा टाकायचा माझा विचार होता. मी अगोदर 500चा टाकायचा विचार केला, नंतर 1000चा झाला, पुन्हा 2000चा ऑर्डर दिला, मग बसल्या 2000 ऐवजी नंतर 3000चा फायनल केला. आता हा कॅपॅसिटी आपल्या कारखान्याची 3000 आहे, पर डे 3000 म्हणजे आपण एका दिवसामध्ये 4 ते 4,500 टन आपण ऊस गाळतो. 4 ते 4,500 टन
एवढा मोठा आपण कारखाना टाकायचा निर्णय घेतला. मला सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की मला बरेच जण आता सभासद करा, पण मी सभासदाची काही नोंदणी केली नाही किंवा चालू केलं नाही. पण आपल्याला काही कारणासाठी सेल्स घेऊन सभासद करायचे आहेत. पण मी फक्त आपण 2000 सभासद कारखान्याचे करणार, 2000च्या वर आपण सभासद करणार नाही. 2000 सभासद करण्यासाठी 15 जूनपर्यंत आपण तारीख दिली. उद्याच्या मेच्या 16 तारखेपासून आपण चालू करणार आणि 15 जूनपर्यंत 2000 सभासदाची नोंदी घेणार. आणि 2000 सभासद नोंदी करण्यासाठी 15 जूनची आवश्यकता पडली नाही. त्याच्या अगोदर 8 दिवसामध्ये जरी 2000 आमचे सभासद झाले तर त्याच दिवशी आपण म्हणजे 8व्या दिवशी आपले 2000 भरती झाल्याच्या नंतर बंद करणार, पुन्हा 9व्या दिवशी आपण सभासद घेणार. तिसरी गोष्ट आपण कारखान्याचा टाकायचा उद्देश म्हणजे की आपण आज दोन्ही बरेच कारखान्याचे आपण सभासदाचा काय उपयोग आहे मला एखादी उदाहरण द्या तुम्ही. ज्या सभासदाला आपण कारखान्याला घेतलंय त्याचा अजिबात आपला काय उपयोग आहे. आपला ऊस बी आपला 14, 15, 16 महिन्यामध्ये चाललाय, सर्वसाधारणचाही त्याच पद्धतीनं चाललाय. मग सभासदाचा अर्थ काय राहील? काहीच सभासदाचा अर्थ नाही. त्याच्यासाठी कुठंतरी सभासदाला आपण कोण्या पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे, काय नाही, ह्याच्याप्रमाणे आपण एक कार्यक्रम आपण ठरवला. आपण ज्या सभासदाचा आपण नोंदणी करालो त्या सभासदाला आपण प्रत्येक वर्षी 50 किलो गुळ पावडर किंवा साखर हे आपण आपल्या कारखान्याकडून आपण मोफत देणार आहोत. त्याच्यानंतर दुसरी सभासद आहे, एका सभासद जे कारखान्याकडे आपल्या होईल त्यांना त्या सभासदाचा ऊस आपण 150 टन मर्यादित घेणार. 150 टनाला इतरापेक्षा 100 रुपये भाववाढ देणार आहात. 100 रुपये भाववाढ 150 पर्यंत आहे. त्याच्यानंतर जे सभासद आपल्या कारखान्याचे झाले त्यांचा ऊस आमचा करार असा की बहुत 14व्या महिन्यापर्यंत आम्ही तुमचा ऊस तोडला पाहिजे. लागवड दाखल आमच्याकडे केली, तुम्ही कारखान्याकडे नोंद झाली, त्या नोंदीपासून 14व्या महिन्यामध्ये ॲग्रीमेंट होईल. 14व्या महिन्याच्या वर तुमचा ऊस जाऊ देणार नाही. आम्ही तुमचा ऊस तुमची रिकव्हरी 11व्या महिन्यात आणू किंवा 12व्या महिन्यात आणू किंवा 13व्या महिन्यात, पण लास्ट आपला ॲग्रीमेंट म्हणजे 14व्या महिन्याच्या वर जर ऊस गेला तर तुम्हाला कारखाना 400 रुपये पर टन भाववाढ एक्स्ट्रा देणार. त्याच्यामुळे जर तुमची घट कुठे शेतकऱ्याची होत असेल तर उत्पन्न टनेजमध्ये कमी होत असेल तर आम्ही त्याला 400 रुपये भाववाढ देऊन तुमची ते नुकसान जे होणार आहे ते आम्ही कमी करणार. हे आतापर्यंत कोणीही कारखान्यानं हे निर्णय घेतले नाहीत. फक्त काही सभासद करून आपली शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे. त्याच्यामुळं माझं सर्वांना एकच विनंती आहे, आपण जास्तीत जास्त चांगल्या ऊसाच्या लागवडी करून आणि जास्तीत जास्त हा नवीन कारखाना आहे आपण सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तिसरा मुद्दा राहिला आपल्याला पैशाचा. आज आपण ज्यावेळेस तोड करतो आपण 1 ते 15 तारखेला पेमेंट आपल्याला 30 तारखेच्या आतमध्ये हे देतो, पण आपल्याला पेमेंट 2 ते 3 महिने आपल्याला मिळत नाही. आमचा उद्देश असा आहे दादा, आमचा उद्देश असा आहे रविवार ते शनिवारचं पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर सोमवारी गेलं पाहिजे. 15 दिवसाचा हे नाही, आठवड्याचा. जसं आपण दूध विकतो त्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्याला त्या ऊसाचा मोबदला मिळाला पाहिजे. एखादी अडचण आपल्याला सोमवारी असेल तर सोमवारी ऐवजी मंगळवारी पैसे जातील, पण आठवड्याचं पेमेंट केलं पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही कारखान्याला 8 दिवसाला पेमेंट दिलं नाही व इतरापेक्षा कारखाने कसे चालवतात हे आपल्याला चालवून दाखवायचं. ह्या पद्धतीने कारखाना चालवतो हे कोणीतरी म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकाने याची दक्षता घेतली पाहिजे. ह्या उद्देशानं आपण या नवीन सत्रामध्ये पाऊल टाकून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा फायदा करून घेता येईल तेवढा मी फायदा करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मला प्रति टन 100 रुपये जरी बँकेचं लोन जरी व्याज जरी निघालं, 100 रुपये जरी मला राहिले, बाकी जेवढे शिल्लक राहतील ते प्रत्येक शेतकऱ्याला भाव देण्यात येईल. आता भाव तर आमचा प्रायव्हेट असल्यामुळं आमचं मार्केट फक्त समोरच्यावर आधारित असते. अंतिम आम्हाला भाव अगोदर केव्हाही देता येत नाही. जे आता भाव काढू ज्यावेळेस आपण ऊस आणतात त्यावेळेस आम्ही ठराविक उचल दिल्या जाईल. त्याच्यानंतर जे आपले मार्केट होईल आपल्याला केव्हा मार्केट गुळ पावडरला 3000 मिळेल किंवा 2500 मिळेल किंवा 3500, त्याचा ॲव्हरेज काढून खर्च काढून त्या पद्धतीनं जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा भाव देता येईल त्या पद्धतीनं आपण भाव देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये कुठेही काही शंका नाही. आता मी जास्त काही बोलणार नाही, बराच वेळ झालाय. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.